Dear students, so coming to the last chapter, chapter number 6, e-commerce and e-governance. सगळ्यात सोपा चॅप्टर आणि सगळ्यात बेसिक चॅप्टर विच विल गिव्ह यू हाऊ मेनी मार्क्स, विच इज गोइंग टू गिव्ह यू 10 मार्क्स इन अ बोर्ड एक्झाम. येस, 10 मार्क तुम्हाला इझिली भेटू शकतात या चॅप्टरमधनं. ऑब्जेक्टिव्ह असतात आणि आन्सर द फॉलोइंग असतात या चॅप्टरमधनं. ठीक आहे, आन्सर द फॉलोइंग आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला 10 मार्क्सला या चॅप्टरमधनं बोर्ड एक्झामला भेटेल. आणि आपण आता जे डिस्कस करतोय हेच तुमच्या पेपरमध्ये दिसेल. याच्या बाहेर तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये एकही क्वेश्चन दिसणार नाहीये. ठीक आहे, सो सगळ्यात पहिलं क्वेश्चन बघा काय, ई कॉमर्स स्टँड्स फॉर अ डॅश. हा क्वेश्चन एक्झाममध्ये एव्हरी इयर येतो फिल इन द ब्लँक्समध्ये. ई कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. लक्षात घ्या, ई कॉमर्सचा अर्थ काय असतो, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ठीक आहे, नेक्स्ट, डॅश इज द प्रोसेस ऑफ बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस युझिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम. चा अर्थ असतो ई कॉमर्स. ब्रॅकेटमध्ये लिहायचं इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, फुल फॉर्म पण लिहायचं. डॅश इज ऑल्सो रेफर्ड ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन. Whenever we have an exchange of business information that paperless, then that is electronic commerce, e-commerce. Dash commerce focuses on exchange of products and services through personal interaction. Personal interaction ने आपण ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट बाय करतो किंवा सेल करतो तर त्याला आपण म्हणतो ट्रेडिशनल कॉमर्स. आणि तेच आपण एक्सचेंज ऑफ प्रोडक्ट्स युझिंग ऑनलाईन किंवा युझिंग इंटरनेट करतो तर त्याला आपण म्हणतो ई कॉमर्स. डॅश कॉमर्स is limited to a particular geographical location. Traditional commerce up to only particular geographical location. वन शॉर्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी मी तुम्हाला डिफरन्स क्लिअर करून दिले, ट्रेडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्सचा डिफरन्स. पूर्ण वन शॉट व्हिडिओ आधी बघा, मग इकडे या, तुम्हाला सगळं एकदम इझी जाईल. इन डॅश कॉमर्स स्कोप इज लोकल. सो ट्रेडिशनल कॉमर्समध्ये स्कोप लोकल असतो आणि ई कॉमर्समध्ये स्कोप काय असतो, ग्लोबल असतो. इन डॅश कॉमर्स 24/7 शॉपिंग कॅन बी डन एनी टाइम. ठीक आहे, दॅट इज इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. B2C स्टँड्स फॉर बिझनेस टू कन्झ्युमर. अरे किती बेसिक क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहिती आहे. B2C आता 4 टाईप्सचे ई कॉमर्स असतं ना, B2C, बिझनेस टू कन्झ्युमर, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू 4 टाईप्स असतात बरोबर. कन्झ्युमर टू बिझनेस, बिझनेस टू बिझनेस, कन्झ्युमर टू कन्झ्युमर अँड कन्झ्युमर टू बिझनेस, असे 4 टाईप असतात आपल्याकडे. तर याचे पण फुल फॉर्म्स इम्पॉर्टंट आहे आणि आन्सर द फॉलोइंगमध्ये पण हे टाईप्स विचारतात. ठीक आहे, सो B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. समजते. C2C म्हणजे कन्झ्युमर टू कन्झ्युमर आणि C2B म्हणजे कन्झ्युमर टू बिझनेस. म्हणे हे एकदम कॉमन फुल फॉर्म्स आहेत, सगळ्यांना माहीत असेल. ट्रेड सायकलवरती दरवर्षी MCQला क्वेश्चन विचारतात ट्रेड सायकलवरती. ठीक आहे, सी डॅश इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज बिटवीन अ कस्टमर अँड अ सप्लायर दॅट टेक्स प्लेस वेन कमर्शियल एक्सचेंज एक्झिक्युटेड. ऑलरेडी आपण ट्रेड सायकल शिकलो आहे बरोबर. सो सिरीज ऑफ एक्सचेंज आला की ट्रेड सायकल. द डॅश फेज ऑफ ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ सर्च अँड नेगोशिएट. सगळ्यात पहिला फेज काय असतो, प्रीसेल. प्रीसेलमध्ये तो सर्च अँड नेगोशिएट. व्हॉट इज द सेकंड फेज, एक्झिक्युशन. सो द डॅश फेज ऑफ ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. एक्झिक्युशन कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. द डॅश फेज ऑफ ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ इनवॉइस अँड पेमेंट. थर्ड फेज असतो सेटलमेंट फेज. आणि सेटलमेंट फेजमध्ये काय असतो, इनवॉइस अँड पेमेंट. आणि लास्ट फेज जो असतो आपला, लास्ट फेजला आपण म्हणतो आफ्टर सेल्स. आफ्टर सेल्स कन्सिस्ट ऑफ सर्व्हिसेस अँड वॉरंटी. सो टोटल ट्रेड सायकल कन्सिस्ट ऑफ 4 फेजेस, प्री सेल्स, एक्झिक्युशन, सेटलमेंट अँड आफ्टर सेल्स. प्री सेल्समध्ये सर्च अँड नेगोशिएट येतो, एक्झिक्युशनमध्ये ऑर्डर अँड डिलिव्हरी येतो, सेटलमेंटमध्ये इनवॉइस अँड पेमेंट येतो आणि आफ्टर सेल्समध्ये सर्व्हिसेस आणि वॉरंटी येतो. मोड्स ऑफ पेमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. डॅश इज अन इलेक्ट्रॉनिक कार्ड विच इज यूज फॉर ट्रान्झॅक्शन्स मेड ऑनलाईन थ्रू अ कम्प्युटर और अ स्मार्टफोन. ई वॉलेट. ठीक आहे, ई वॉलेट इज प्रोटेक्टेड विथ अ पासवर्ड अँड ई वॉलेट इज प्रोटेक्टेड विथ अ पासवर्ड. नेहमी लक्षात घ्या. ठीक आहे, डॅश इज बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू वायरलेस हँडहेल्ड डिव्हाइसेस सच एज स्मार्टफोन्स और टॅबलेट्स. ज्यावेळेस आपण ई कॉमर्सला स्मार्टफोन किंवा टॅबलेट्समध्ये यूज करतो त्याला आपण म्हणतो एम कॉमर्स. काय म्हणतो त्याला, एम कॉमर्स. ब्रॅकेटमध्ये लिहायचं मोबाईल कॉमर्स. EDIचं फुल फॉर्म एव्हरी टाइम एक्झाममध्ये विचारतात. EDI म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज बरोबर. EDIचं फुल फॉर्म काय असतो, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. द डॅश इज द प्रोसेस विच अलाउज वन कंपनी टू सेंड इन्फॉर्मेशन टू अनदर कंपनी इलेक्ट्रॉनिकली रॅदर देन पेपर. आन्सर इज EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज. वॉलेट इज अ टाइप ऑफ डॅश अकाउंट. हे एव्हरी इयर मी क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये बघतो. ई वॉलेट इज अ टाइप ऑफ प्रीपेड अकाउंट इन विच युजर कॅन स्टोर मनी फॉर एनी फ्युचर ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, सो ई वॉलेटमध्ये आपण आपले मनीला स्टोअर करून ठेवू शकतो आणि नंतर यूज करू शकतो. सो दॅट इज प्रीपेड.
त्याच्यानंतर ई गव्हर्नन्सबद्दल काही क्वेश्चन विचारतात. ई गव्हर्नन्स इज ऑफ डॅश टाइप्स, 4 टाइप्स ना सगळ्यांना. G2C गव्हर्नमेंट टू सिटीजन, G2G गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट, G2B गव्हर्नमेंट टू बिझनेस अँड G2E गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. असे 4 टाइप्स असतात. त्याचे फुल फॉर्म्स तुम्हाला तर विचारले आहेत, तर बघून घ्या बरं फुल फॉर्म्स काय. G2B म्हणजे गव्हर्नमेंट टू बिझनेस, असं शॉर्टमध्ये पण लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये पण लिहायचं. ठीक आहे. क्वेश्चन असं येतो, द डॅश इज द एक्सचेंज बिटवीन गव्हर्नमेंट अँड बिझनेस. क्वेश्चनमध्येच अर्धा आन्सर असतो. नीट क्वेश्चन रीड करा, तुम्हाला आन्सर भेटून जातो IT मध्ये. ठीक आहे. G2G स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आणि डॅश रिफर्स टू इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, ऑर्गनायझेशन अँड एजन्सीज, सो दॅट विल कम गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट. G2E स्टँड्स फॉर गव्हर्नमेंट टू एम्प्लॉई. सेक्युरिटी मेजर्स काय असतात. डॅश इज वाइडली यूज्ड ऑन इंटरनेट टू प्रोटेक्ट यूजर इन्फॉर्मेशन बिंग सेंट बाय ब्राउझर अँड सर्व्हर. एन्क्रिप्शन. सो बाय युझिंग एन्क्रिप्शन वी कॅन प्रोटेक्ट द डेटा. ठीक आहे. हा क्वेश्चन एव्हरी टाइम असतो. कन्वर्टिंग प्लेन टेक्स्ट इंटू सायफर टेक्स्ट इज कॉल्ड एज एन्क्रिप्शन and converting cipher text back to the plain text is called as decryption. Dash is an electronic password that allows a person to exchange data securely over the internet using PKI. PKI म्हणजे पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर, आन्सर डिजिटल सिग्नेचर. हे बघा PKI चा पण फुल फॉर्म एक्झाममध्ये विचारतात. PKI म्हणजे काय असतो, पब्लिक की इन्फ्रास्ट्रक्चर. एन्क्रिप्टेड टेक्स्टला आपण काय म्हणतो, एन्क्रिप्टेड टेक्स्टला आपण सायफर टेक्स्ट असं पण म्हणतो. ठीक आहे. सो द एन्क्रिप्टेड टेक्स्ट इज ओनली कॉल्ड एज द सायफर टेक्स्ट. ट्रू और फॉल्स मध्ये येऊ. आता ज्या स्टुडंट्सला फिल इन द ब्लँक्स क्लिअर आहे आणि ट्रू और फॉल्स पण इझिली आन्सर सांगता येणार. ई कॉमर्स स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. आन्सर इज ट्रू. कॉमर्स मीन्स बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ई कॉमर्स मीन्स बाइंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस युझिंग इंटरनेट और युझिंग ऑनलाईन सर्व्हिसेस. ई कॉमर्स इज अ प्रोसेस ऑफ बाइंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस युझिंग इंटरनेट. येस राईट. क्वेश्चन बघा किती वेळा बोर्ड एक्झाममध्ये विचारले. ट्रेडिशनल कॉमर्स इज मॅन्युअल, बरोबर आहे. आणि ई कॉमर्स इज ऑटोमॅटिक असं पण सांगू शकतो आपण. ठीक आहे. ई कॉमर्स इज अवेलेबल 24/7. ट्रू. ई कॉमर्स प्रोव्हाइड्स फेस टू फेस इंटरॅक्शन. फॉल्स. ई कॉमर्स प्रोव्हाइड फेस टू स्क्रीन इंटरॅक्शन. आपण ज्यावेळेस ॲमेझॉन यूज करतो, सीज द बेस्ट एक्झाम्पल्स ऑफ ई कॉमर्स इज युअर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट एक्सेट्रा. ठीक आहे. सो तिथं इंटरॅक्शन कसं असतो कन्झ्युमरचा, फेस टू स्क्रीन. ई कॉमर्स इज लोकल, राईट. अँड लोकल कोण असतो, ट्रेडिशनल कॉमर्स असतो ना, बरोबर. सो आन्सर इज फॉल्स. ट्रेडिशनल कॉमर्स स्कोप इज ग्लोबल. फॉल्स. ई कॉमर्सचा स्कोप ग्लोबल असतो. ई कॉमर्स रिड्युसेस पेपर वर्क बिकॉज दॅट इज अ पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, राईट. ई कॉमर्स इन्क्रीज द कॉस्ट ऑफ सर्चिंग अ प्रोडक्ट. फॉल्स. सेटअप कॉस्ट ऑफ ई कॉमर्स इज एक्सपेन्सिव्ह. ट्रू. त्याचा ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. बघा सगळे क्वेश्चन्स बघा, आता काय बोलू, सगळे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहे. सगळं तुमचा पेपर हे सगळं तुम्हाला दिसणार आहे पेपरमध्ये. बघा in C2B model, consumer have products or services of value that can be consumed by business. True. Types of e-commerce are business to business, consumer to business and consumer to consumer. Yes, right. ठीक आहे. आणि याच्यामध्ये अजून एक असतो, हे तर आहेच, पण याच्यामध्ये अजून एक बेसिक ना B2C, पण ठीक आहे चलो हे पण आहेच ना. एक्झाम्पल्स ऑफ बिझनेस टू कंझ्युमर इज OLX. फॉल्स. OLX येतो कंझ्युमर टू कंझ्युमरमध्ये. eBay इज एन एक्झाम्पल ऑफ कंझ्युमर टू बिझनेस. येस राईट. eBay is exchange of consumer to business, right. eBay is example of consumer to business. True. eBay वरती एक्झामला क्वेश्चन येतो बरं का. eBay लक्षात घ्या, कंझ्युमर टू बिझनेस. भरपूर लोकांना eBay OLX एकच वाटतो. नाही, OLX कंझ्युमर टू कंझ्युमर असतो आणि eBay कंझ्युमर टू बिझनेस असतो, लक्षात घ्या. ट्रेड सायकल वरती फिल इन द ब्लँक और फॉल्स विचारतात. ट्रेड सायकल इज अ सिरीज ऑफ एक्सचेंज. आला की ट्रू. एक्झिक्युशन फेज कन्सिस्ट ऑफ सर्च अँड नेगोशिएट. नाही, एक्झिक्युशनमध्ये काय असतो, ऑर्डर अँड डिलिव्हरी. मग इथं तर काय दिले, सर्च अँड नेगोशिएट. दॅट इज फॉल्स. सर्च अँड नेगोशिएट कम्स अंडर प्री सेल्स. द एक्झिक्युशन फेज कन्सिस्ट ऑफ ऑर्डर अँड डिलिव्हरी. ट्रू. आफ्टर सेल कन्सिस्ट ऑफ इनवॉइस अँड पेमेंट. नाही, सेटलमेंटमध्ये इनवॉइस अँड पेमेंट येतो ना. हे सगळं तुम्हाला काळजीपूर्वक बघून तुम्हाला राईट आन्सर चूज करायचं आहे. NEFT, IMPS आर एक्झाम्पल्स ऑफ बँक ट्रान्सफर. राईट. ट्रू. E-wallet इज अ पोस्टपेड अकाउंट. फॉल्स. E-wallet इज अ प्रीपेड अकाउंट. State Bank Buddy, Paytm wallets are examples of e-wallet. Yes. Some common forms of e-commerce are C2B, B2B, C2C, etc. False. E-commerce. ठीक आहे. Some common forms. अरे फॉर्म्स मध्ये कोण येतो रे? कॉमन फॉर्म्स ऑफ ई-कॉमर्स मध्ये तुमच्याकडे M-कॉमर्स, सोशल कॉमर्स हे सगळे येतो फॉर्म्स ऑफ ई-कॉमर्स मध्ये. सो हे येत नाही, हे टाइप्स ऑफ ई-कॉमर्स मध्ये येतात. कन्फ्यूज होऊ नका. भरपूर लोक याला ट्रू करतात. त्यांनी टाईप नाही विचारले, त्यांनी फॉर्म्स विचारलेत. कॉमन फॉर्म्स. सो कॉमन फॉर्म्स म्हणजे M-कॉमर्स आणि सोशल कॉमर्स असतो. दॅट इज अ फॉर्म्स. क्लिअर.
M-commerce enables user to access online shopping by using a desktop computer. False. M-commerce म्हणजे मोबाईल कॉमर्स असतो ना. हे बघा किती वेळा बोर्ड एक्झाम मध्ये विचारले. EDI stands for electronic data information. False. EDI stands for electronic data interchange. EDI is non-electronic interchange of business information using a standardized format. False. It's an electronic interchange. Non-electronic कसं असणार? EDI is a process which allows one company to send information to another electronically rather than paper. Yes, right, true. EDI is paperless exchange of electronic information. True. The most common documents exchanged using EDI are purchase order and invoice. True. बरोबर. E-governance is the implementation of information technology in government process and function. True. सगळं आता तुम्ही जर तुमचं इन द ब्लँक्स क्लिअर असेल सगळं तुम्हाला एकदम इझिली सांगता येईल. Encryption is used to protect user informations being sent between browser and server. True. Conversion of plain text to ciphertext is called as decryption. False. Conversion of plain text to ciphertext is called as encryption, and conversion of ciphertext, plain text to ciphertext is called as encryption, and ciphertext to plain text is called as decryption. ठीक है, चलो नेक्स्ट. Digital signature is also known as electronic signature. Yes, digital signature is also known as public key certificate. False. MCQ ज्या स्टुडंट्सला फिल इन द ब्लँक्स क्लिअर आहे त्यांना MCQ पण येणार. रिलेटेड असतो रे, रिलेटेड असतो. ठीक आहे, बघा E-commerce स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. असं वाटते आपण MCQला स्किप करू शकतो कारण आपण ऑलरेडी फिल इन द ब्लँक्स केले. जो स्टुडंट फिल इन द ब्लँक्स करतो त्याला MCQ जमतोच. ट्राय करा बरं तुम्ही एकदा. E-commerce focuses on exchange of products and services through personal interaction. Dash commerce. Personal म्हणजे traditional commerce. Dash commerce is limited to business hours. Traditional commerce. Dash application provides user with more option to compare and select. E-commerce. चलो मी काम करतोय सगळं स्किप करतो. वन करेक्ट आन्सर कारण आपण ऑलरेडी ट्रू और फॉल्स केले. तुम्हाला हे PDF भेटून जाईल, तुम्ही एकदा गो थ्रू करा. करेक्ट आन्सर आपण डिस्कस करू. करेक्ट आन्सर. E-commerce is also referred as paperless exchange of business information using dash and dash. So याचा आन्सर असतो इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज अँड इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. ठीक आहे, पब्लिक की प्रायव्हेट की ते तर एन्क्रिप्शन डिक्रिप्शन मध्ये येतो रे. एडवांटेजेस ऑफ E-commerce आर ग्लोबल स्कोप अँड कॉस्ट सेव्हिंग. डिसएडवांटेजेस ऑफ E-commerce आर हाय सेटअप कॉस्ट अँड लेट डिलिव्हरी. E-commerce मध्ये होऊ शकतो. टाइप्स ऑफ E-commerce आर बिझनेस टू कन्झ्युमर अँड कन्झ्युमर टू बिझनेस. बाकीचे तर गव्हर्नमेंटचे टाइप्स आहेत. ठीक आहे, असे क्वेश्चन्स तुमच्या एक्झामला येणार आहेत. मोड्स ऑफ पेमेंट आर मोबाईल पेमेंट्स अँड ई-वॉलेट्स. एक्झाम्पल्स ऑफ मोबाईल फोन पेमेंट्स आर BHIM, Paytm, भारत इंटरफेस फॉर मनी. BHIM म्हणजे काय असतो? भारत इंटरफेस फॉर मनी. एक्झाम्पल्स ऑफ बँक ट्रान्सफर आर. हां, बँक ट्रान्सफरमध्ये तुम्ही NEFT आणि IMPS लिहू शकता. NEFTचा फुल फॉर्म माहिती पाहिजे, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. IMPSचा पण फुल फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस. अजून एक असतो RTGS म्हणून, रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. असे काही बँक ट्रान्सफरचे फुल फॉर्म्स आहेत. हे फुल फॉर्म्स या चॅप्टरमधून खूप इम्पॉर्टंट आहेत, एक्झामला येऊ शकतात. एक्झाम्पल्स ऑफ ई-वॉलेट. एक्झाम्पल्स काय असतात ई-वॉलेटचे? Paytm वॉलेट अँड स्टेट बँक बडी. बाकीचं तर सगळं सिम्पल आहे, तुम्ही एकदा रीड करून काढा फक्त बस. MCQ 3 करेक्ट आन्सर पण विचारतात. ॲडव्हान्टेजेस ऑफ E-commerce आर ग्लोबल स्कोप, कॉस्ट सेव्हिंग अँड एनी टाईम शॉपिंग. हे बघा, जोपर्यंत तुम्ही वन शॉट व्हिडिओ कंप्लीट करणार तुम्हाला हे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काही समजणार नाही. व्हॉट आर द फॉलोइंग फेजेस काय असतात ट्रेड सायकलमध्ये? प्रीसेल, एक्झिक्युशन, सेटलमेंट. किती सिम्पल आहे. मोड्स ऑफ पेमेंट काय असतात? मोबाईल पेमेंट, बँक ट्रान्सफर आणि ई-वॉलेट. बाकी तर सगळे ट्रेड सायकलचे फेजेस आहेत. या चॅप्टरमधनं मग तुम्हाला काय मॅच द फॉलोइंग पण विचारू शकतात. आणि कमिंग टू द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फ्रॉम दिस चॅप्टर. इन दिस चॅप्टर दे आर गोइंग टू आस्क यू आन्सर द फॉलोइंग. आणि आन्सर द फॉलोइंग आपण आता जे बघणार आहोत तेवढंच आन्सर द फॉलोइंग तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसणार आहे. याला सोडून दुसरे कोणताही आन्सर द फॉलोइंग तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये दिसणार नाही आहे. सगळ्यात आधी तुम्हाला डेफिनेशन ऑफ E-commerce दिसेल. ठीक आहे, E-commerceचं डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना माहिती आहे E-commerce डेफिनेशन. E-commerce इज डिफाइंड ॲज प्रोसेस ऑफ बायिंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस युझिंग अन इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. आणि E-commerce इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंज, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. तर हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, डेफिनेशन म्हटलं की 2 पॉईंट्स तुम्हाला ॲड करायचंच आहे. हे तुम्हाला पाठ करून जायचं एक्झामला एकदम.
ॲज इट इज तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस कंपल्सरी विचारतात एक्झाममध्ये. ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस कंपल्सरी विचारतात. सांगा बरं ॲडव्हान्टेजेस काय आहेत. ग्लोबल स्कोप, इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन, एनी टाईम शॉपिंग, नो इंटरमिडिएटरीज. हे तर कोण थर्ड पर्सन असतो. आता मी थेरी तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करताना सगळं पॉईंट्स एकदम डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. असं नाही की आपल्या नोट्समध्ये किंवा आपल्या TPSमध्ये जो सोल्युशन दिले तेच लिहायचे. मी जसं तुम्हाला एक्सप्लेन करत होतो तसं तुम्ही तुमच्या ओन वेमध्ये पॉईंट्स लिहिलं तरी चालेल. दॅट इज नॉट अ इश्यू. व्हॉट कॅन बी द ड्रॉबॅक्स ऑफ ई-कॉमर्स कॅन बी सेटअप कॉस्ट. म्हणजे समजा तुम्हाला ई-कॉमर्सचं सेटअप करायचं असेल, इट रिक्वायर्स इट इज क्वाईट एक्सपेन्सिव्ह. सगळे करू शकत नाही. सेक्युरिटी मेजर्स येऊ शकतात आणि गुड्स डिलिव्हरी पण होऊ शकतो. गुड्स डिलिव्हरी कधी टाईमवर होणार की नाही होणार माहीत नाही, मिक्सअप होऊ शकतो एक्सेट्रा. डिफरन्स विचारतात तुम्हाला स्पेशल कॉमर्स ई-कॉमर्समधला. टाइप्स ऑफ ई-कॉमर्स विचारतात. हे बघा एव्हरी इयर विचारले, 22ला विचारले, 23ला विचारले, 24लाही विचारले. सो तुमच्या पेपरमध्ये पण असणारच आहे. ठीक आहे. ट्रेड सायकल विचारतात, कंपल्सरी विचारतात. बघा आतापर्यंत जेवढे पण एक्झाम झालेत सगळ्या एक्झाममध्ये ट्रेड सायकल विचारले. सर हे सगळं तुम्ही थिअरी व्यवस्थित करून जा आणि कंटेंट असं कंटेंटची कमी एक्झाममध्ये पडू देऊ नका. जास्तीत जास्त पॉईंट्स ॲड करायचा प्रयत्न करा. मोड्स ऑफ पेमेंटवरती पण विचारतात. आता मोड्स ऑफ पेमेंटमध्ये काय येतो, क्रेडिट कार्ड, मोबाईल पेमेंट, बँक ट्रान्सफर, ई-वॉलेट्स, हे सगळं मोबाईल फोन पेमेंटचे आले. फॉर्म्स ऑफ ई-कॉमर्स विचारतात. EDI वरती शॉर्ट नोट विचारतात, इलेक्ट्रॉनिक डेटा इंटरचेंजवरती. ई-गव्हर्नन्स विचारतात, ॲडव्हान्टेजेस ऑफ ई-गव्हर्नन्स विचारतात. हे सगळं पॉईंट्स तुम्हाला लक्षात पाहिजे बरं का. असंच मार्क्स भेटणार नाही तुम्हाला. हे सगळं ॲड करावं लागेल तुम्हाला. प्रिपेअर करा, स्वतःला प्रिपेअर करा. ठीक आहे. असं कन्सेप्टला समजून घ्या आणि तुमच्या ओन वर्ड्समध्ये एक्सप्रेस करायचा प्रयत्न करा. कोणताही एक्झामिनर सांगत नाही की तुम्ही तुमच्या मनापासून लिहिलं तर चुकीचं आहे. तुम्ही फक्त लॉजिकली आणि टेक्निकली बरोबर पॉईंट्स लिहा. असं काही फेकून येऊ नका. फक्त क्वेश्चन जे विचारले त्याचाच प्रॉपर आन्सर तुम्ही द्या, तुम्हाला मार्क्स भेटेल. टाइप्स ऑफ ई-गव्हर्नन्स. हा शॉर्ट नोट, हे बघा शॉर्ट नोट ऑन डिजिटल सिग्नेचर, डिजिटल सर्टिफिकेट. एकदा रीड करून काढा. वन शॉट व्हिडिओ बघा माझा, वन शॉट व्हिडिओ बघा. तुम्हाला खूप सारा पॉईंट्स भेटेल आणि तेच पॉईंट्स तुम्ही थिअरीमध्ये कन्वर्ट करून लिहू शकता. So here we have completed the PYQ solving of chapter number 6, that is e-commerce and e-governance. एवढंच करायचं या चॅप्टरमधनं. एवढं जरी केलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडू शकतो या चॅप्टरचं. दॅट इज 10 out of 10.